Hello and welcome to our online classes of English with Shirgaya sir. In this section, we are going to learn and discuss brainstorming activities and questions. Please see the first activity A1. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. आपण आपल्या पार्टनरबरोबर चर्चा करायची आहे आणि खालील दिलेल्या संज्ञासाठी व्याख्यासाठी एकच शब्द आपण सुचवायचा आहे, सांगायचा आहे. HSC एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय टास्क दिला जाईल तर गिव्ह वन वर्ड फॉर द डिस्क्रिप्शन, दिलेल्या वर्णनासाठी एक शब्द लिहा असा ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लीज सी एक या ठिकाणी एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युला अँड गॅलेक्सीज. याचा अर्थ असा आहे विश्वाचा वैज्ञानिक अभ्यास आणि त्यातील वस्तू ज्यामध्ये तारे, ग्रह आणि आकाशगंगा यांचा समावेश असते ते म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, ज्याला आपण खगोलशास्त्र असं म्हणतो. बी द स्टडी ऑफ मूवमेंट ऑफ प्लॅनेट्स, सन, मून अँड स्टार्स इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on people lives. ग्रह, सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या हालचालींचा मानवी जीवनावरती प्रभाव पडतो या विश्वासाने केला जाणारा अभ्यास म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र. थर्ड, अ प्रिडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यकाळामध्ये काय घडेल याचं भाकीत करणे याला आपण म्हणू शकतो प्रॉफेसी ऑर फॉरटेलिंग, भविष्य सांगणे किंवा भाकीत करणे. डी आहे सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेस अँड बिहेवियर इन द ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. मानव आणि इतर प्राण्यांच्यामध्ये असणारी मानसिक प्रक्रिया आणि त्यांचा वर्तनाचा केला जाणारा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्र. सेकंड ॲक्टिव्हिटी. इन दिस स्टोरी वी आर टोल्ड दॅट द टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज अ बिझनेस. या कथेमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की टाउन हॉल पार्क हे ठिकाण त्या ज्योतिषाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण होतं. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटीज ऑफ द प्लेस. टाउन हॉल पार्कच्या वैशिष्ट्यांची यादी करा. ते उद्योगासाठी सर्वोत्तम का होतं. फर्स्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे अ सर्जिंग क्राऊड, नेहमी गर्दी असायची. क्रिसक्रॉस अँड बिझी रोड, व्यस्त रस्ता असायचा. 3 ऑलवेज बिझी फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून रात्रीपर्यंत. सेंटर ऑफ व्हेरियस बिझनेस अँड ऑक्युपेशन्स, वेगवेगळे व्यवसाय आणि उद्योग या ठिकाणी चालायचे. ॲट्रॅक्टिव्ह मार्केट प्लेस ऑफ टाउन, गावामधलं हे मुख्य आकर्षणाचं ठिकाण होतं. आणि संध्याकाळच्या वेळेस ते एन्चँटेड, आकर्षक असं दिसायचं. थर्ड, द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. भविष्य सांगत असताना ॲस्ट्रॉलॉजर आपले तोंड 10 मिनटं का उघडत नव्हता याचं कारण द्या असं सांगितलेलं आहे. कारण आपल्याला देता येतील. ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल, लोकांना तो चांगल्या पद्धतीनं वाचायचा. ही केअरफुली लिसन हिज अ क्लायंट्स, लोकांना तो काळजीपूर्वक ऐकायचा. ही गॅदर्ड सफिशियंट इन्फॉर्मेशन फ्रॉम देम, त्यांच्याकडून पुरेशी माहिती तो गोळा करायचा. इट वॉज इम्पॉर्टंट टू ॲन्सरिंग देअर क्वेश्चन्स. अँड लास्ट, इट वॉज हिज व्हेरी इंटेलिजंट मूव.
त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तो शांत बसायचा, ही त्याची अत्यंत चालाख अशी हालचाल होती. A2 मधली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, द टॅक्टिक्स युज्ड बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजिस आर. वेजिस पगार किंवा पैसे. भविष्य सांगत असताना आपल्याला पैसेसुद्धा मिळावेत याच्यासाठी तो कोणकोणत्या टॅक्टिक्स वापरत होता. द टॅक्टिक्स आर ॲनालिसिस ऑफ ह्युमन प्रॉब्लेम्स. मानवी समस्येचं तो विश्लेषण करायचा. इनिशियली रिमेन सायलेंट फॉर 10 मिनिट्स. पहिले 10 मिनटं तो शांत राहायचा. गॅदर इनफ स्टफ फ्रॉम क्लायंट टू ॲडवाईस अँड ॲन्सर. लोकांच्याकडूनच पुरेशी माहिती गोळा करायचा आणि त्याच्यानंतर त्यांच्या समस्येवरती समाधानाने उत्तर द्यायचा. आस्क कॉमन क्वेश्चन टू ऑल. सगळ्यांना कॉमन क्वेश्चन आणि कॉमन उत्तर द्यायचा. ॲक्ट ॲज इफ ही नोज ऑल अबाउट ॲस्ट्रॉलॉजी. ॲस्ट्रॉलॉजीबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल सगळं माहिती असल्याचा तो दाखवायचा. वाईजली सिलेक्टेड अ क्रिसक्रॉस अँड सेमी डार्क प्लेस टू चीट. अंधार व मंद प्रकाशाचे ठिकाण मुद्दाम निवडलेले होते. यूज टू टेल ॲस्टॉनिशिंग अँड प्लीजिंग थिंग्स टू कस्टमर. गिरायकांना आश्चर्यकारक आणि आनंदी गोष्टी तो मुद्दाम सांगायचा. ह्या सगळ्या टॅक्टिक्स, युक्त्या त्यानं आपला व्यवसाय करताना वापरलेल्या होत्या. नेक्स्ट, सेकंड, an astrologer's appearance helps to create an impression on his clients. Complete the following. ॲस्ट्रॉलॉजरचा पेहरावा समोरच्या व्यक्तींच्यावरती प्रभाव टाकण्यासारखा होता. यानुसार दिलेला टेबल पूर्ण करा. ए, अ टर्बन ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावरील फेटा. पायस ॲश अँड वर्मिलॉन ऑन हिज फोरहेड. त्याच्या कपाळावरील ती भस्म आणि शेंदूर. आईज हॅज ॲबनॉर्मल स्पार्क अँड शार्प. तीक्ष्ण डोळे आणि डोळ्यातील चमक. द डार्क विस्कर्स विच ग्रोन टू चिक. आणि चेहऱ्यावरती रुळणारी दाढी. ही त्याची वैशिष्ट्य होती. नेक्स्ट विचारलेला आहे, ब्रेन स्टॉर्मिंगमधला हा क्वेश्चन नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे, यामुळे यामध्ये घेतलेला आहे. डिस्क्राईब द डेस्टिनी अँड चान्स लक इन द स्टोरी. द डेस्टिनी अँड चान्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द स्टोरी. या कथेमध्ये नशीब आणि संधी एक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. द ॲस्ट्रॉलॉजर सिक्रेटली एस्केप फ्रॉम हिज टाउन बिकॉज इन द फिट ऑफ अँगर इन अ ड्रंकन बिंज ही स्टॅब्ड अ मॅन. He started a new life and became an astrologer there to save his life from the punishment and revenge. रागाच्या भरामध्ये आणि दारूच्या नशेत त्यानं एका माणसाच्या छातीमध्ये चाकू खुपसला व स्वतःला वाचवण्यासाठी दूरच्या गावामध्ये भविष्य सांगण्याचं तो काम करतो. वन डे ही केम अक्रॉस द मॅन whom he thought he had killed. एके दिवशी ज्याला आपण मारलेला आहे तोच माणूस त्याच्या समोर आला. द मॅन वॉज सर्चिंग हिम फॉर पनिशमेंट. तो मनुष्य सुडानं पेटलेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर हॅड अ चान्स टू चेंज हिज फेट. बदल्यापासून वाचण्यासाठी व नशीब बदलण्यासाठी ॲस्ट्रॉलॉजर सांगतो. द ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड हिम दॅट हिज किलर वॉज ऑलरेडी डेड अँड ही टोल्ड द मॅन नॉट टू लिव्ह हिज विलेज ॲज ही वॉज सेफ ओनली इन हिज विलेज. दो द मॅन गेट अ चान्स. जरी तो ज्योतिषी आपल्यावरती हमला करणाऱ्या व्यक्तीला भेटला असेल तरीसुद्धा आपल्या हुशारीनं त्याला ते परतून लावलं. द ॲस्ट्रॉलॉजर परमनंटली क्युअर्ड अँड रिप्लेस इज अ फेट इन अ चान्स. मिळालेल्या संधीमधनं त्यानं आपलं संपूर्ण नशीबच बदलून टाकलं. नेक्स्ट, थर्ड, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. ए, द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वूड. ॲस्ट्रॉलॉजरने गुरु नायकला सांगितलं की त्यानं जर हा गाव सोडला नाही तर ही वूड फेस डेंजर. त्याला या ठिकाणी धोका आहे. फेस डेंजर इज द राईट आन्सर. अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ॲस्ट्रॉलॉजर सक्सेस इन इज अ प्रोफेशन इज प्रायमरली ड्यू टू. लेखकाच्या मतानुसार त्या ज्योतिषानं आपल्या व्यवसायामध्ये यश प्रामुख्याने या गोष्टीमुळे मिळवले. ऑप्शन्स आहेत लक नशिबाने. द बार्गेन ही ड्राईव्ज जी घासाघीस करायचा. हिज ॲपिरन्स त्याच्या पेहऱ्यामुळं. हिज अंडरस्टँडिंग ऑफ द पीपल. आन्सर आहे हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल. नेक्स्ट सी,
The story suggests that the astrologer and observation please people by. ही कथा सांगते की ज्योतिषाच्या सूचना आणि त्याची निरीक्षणं ही लोकांना आवडायची कारण ऑप्शन दिलेले आहेत. प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, proving as a time passes to have been true, flattering them or support their own views, helping them to learn to solve their own problem. याच्यामधील थर्ड आन्सर इज करेक्ट वन, फ्लॅटरिंग देम अँड सपोर्ट देअर ओन व्ह्यूज. तो त्यांचं कौतुक करायचा आणि त्यांना आवडेल अशाच पद्धतीने बोलत होता. गुरुनायक कन्सल्ट्स द ॲस्ट्रॉलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. गुरुनायकने ज्योतिषाशी संपर्क साधला किंवा सल्ला घेतला कारण ही वॉन्ट्स टू अंडरस्टँड द पास्ट, त्याला भूतकाळ जाणून घ्यायचा होता. फाइंड आउट हू द ॲस्ट्रॉलॉजर इज, त्याला ॲस्ट्रॉलॉजर कोण आहे हे माहिती घ्यायची होती. मेक सम मनी थ्रू अ बेट, पैज लावून पैसे मिळवायचे होते आणि काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरं घ्यायची होती. फोर्थ वन इज अ करेक्ट, गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम, to take a revenge, to get apology, to demand an explanation, to prove that the man was unsuccessful. गुरुनायक त्या खुनी माणसाचा शोध घेत होता. सिंपल रिझन आहे टू टेक रिवेंज. द ॲस्ट्रॉलॉजर रिमार्क मेक्स गुरुनायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. ज्योतिषाच्या सांगण्यामधील गुरुनायक याला ही गोष्ट वगळता सर्व गोष्टी जाणवतात. ऑप्शन्स आहेत रिलीव्ड, सस्पिशियस, इम्प्रेस्ड, डिसअपॉइंटेड. सस्पिशियस इज द राईट आन्सर कारण ज्योतिषाच्या सांगण्याबद्दल त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका येत नाही. रिॲक्शन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी. ज्योतिषाने सांगितलेल्या बातमीवरील पत्नीच्या प्रतिक्रियेवरून असं सूचित होतं की ऑप्शन आहे वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी, हॅज नोन हिम सिन्स ही वॉज यंग, इज कन्सर्न अबाउट फ्युचर विथ हिम. द राईट ऑप्शन इज शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. ती त्याच्या भूतकाळाबद्दल अज्ञानी होती. Read the following sentences and find out true and false sentences. Correct the false sentences. चूक की बरोबर शोधा आणि त्यातले false sentence करेक्ट करून लिहा. The first sentence, the astrologer gave a correct prediction to the client about his past that he was stabbed, thrown into well and left for dead. गुरुनायकला ॲस्ट्रॉलॉजरने योग्य भाकीत सांगितलं की भूतकाळामध्ये तुझ्यावरती हल्ला झालेला होता आणि तुला विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलेलं होतं. दिस इज अ ट्रू सेंटेन्स. वेन द ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. जेव्हा ज्योतिषाला कळाले की त्याने मारलेला माणूस जिवंत आहे, त्याला असे वाटले की आपल्याला अपराधापासून मुक्तता मिळालेली आहे. इट इज अ ट्रू सेंटेन्स. द ॲस्ट्रॉलॉजर tried to back out the deal and talked about the client's past. ज्योतिषाने आपला सौदा मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि क्लायंटच्या भूतकाळाबद्दल बोलला. फॉल्स स्टेटमेंट. त्यानं हा सौदा मागे घेतलेला नाही. द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिवेंज. इट्स अ ट्रू. The moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistake. या स्टोरीची मध्यवर्ती कल्पना हीच आहे, संदेश हाच आहे की आपण केलेल्या चुकांपासून आपण पळू शकत नाही. ट्रू सेंटेन्स. द नेक्स्ट क्वेश्चन्स. The astrologer has changed his appearance and his persona when he arrived in the city. Give specific reason. ज्योतिषानं शहरामध्ये येत असताना आपला पेहरावा आणि व्यक्तिमत्व बदलण्याचं कारण काय होतं?
इन हिज यूथ ही ड्रँक अँड हॅड अ क्वारल विथ अ मॅन गुरु नायक. तो तरुण असताना दारू पिल्यानंतर त्याचं भांडण गुरु नायकशी झालं आणि त्या रागामध्ये इन दॅट फिअर्स ही ट्राय टू किल अ मॅन, त्या रागाच्या भरामध्ये त्याला मारण्याचा प्रयत्न केला. ही स्टॅब्ड हिम विथ अ नाईफ अँड पुश्ड इन टू द वेल. त्याच्या छातीमध्ये चाकू खुपसला आणि त्याला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. ही थॉट दॅट द मॅन हॅड डाईड आणि इन ऑर्डर टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम रिवेंज ऑर पनिशमेंट ही चेंज्ड हिज आयडेंटिटी, ॲपिअरन्स अँड पर्सोना. आणि तो व्यक्ती मेला असं समजून आणि स्वतःला शिक्षेपासून वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व, पेहरावा या सगळ्या गोष्टी तो बदलला. सो ही केम टू द सिटी विथ हिज अ फॅमिली अँड स्टार्टेड न्यू लाईफ ॲज अन ॲस्ट्रॉलॉजर. आणि म्हणून तो गाव सोडून या शहरामध्ये राहायला आला आपल्या कुटुंबासमवेत आणि ज्योतिषाचं जीवन जगू लागला. द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसॅपियर्ड. Through this sentence, explain the significance of the title An Astrologer's Day. ज्योतिषाच्या आत असणारा अंधाराचा भार, खुनी असल्याचा भार नाहीसा झाला, या वाक्यातून An Astrologer Day या शीर्षकाचे महत्त्व सांगा. The astrologer as a youngster was quarrelsome by nature. ॲस्ट्रॉलॉजर हा तरुण असताना थोडासा भांडखोर होता. Once at dark he had passed a knife through the stranger and taking him as a death, he pushed him to the well. In a fear being caught, he left his village and settled in city as an astrologer. He secretly carried that dark episode with him as a burden, but when he encounters the person whom he had thought was dead, that guilt and burden which he carried inside his heart was disappeared. At last he satisfied the stranger with the accurate answer and description. Astrologer made a lot of money and returned home with a great relief. The life of the astrologer was altered and the load of guilt was disappeared. When touched by fate, he made his day, so title is apt. तरुणपणातील खुनाचा तो रात्रीचा प्रसंग बरेच वर्ष ॲस्ट्रॉलॉजरच्या मनामध्ये होता, परंतु जेव्हा तीच व्यक्ती त्याच्यासमोर आल्यानंतर त्याच्या मनावरील तो ताण पूर्णपणे निवळला आणि आता त्यानं त्या अनोळखी माणसाच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देऊन आपला भविष्यातील बदलासुद्धा त्यानं वाचवला. त्याच दिवशी त्यानं भरपूर पैसे त्याच्याकडून मिळवले आणि आनंदानं तो घरी गेला. तो दिवस त्यानं आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कमावलेला होता आणि मनावरचं जे दडपण होतं ते दडपण त्यानं कमी केलेलं होतं. तो दिवस फक्त ॲस्ट्रॉलॉजरचा होता असे आपल्याला सांगता येईल. ॲस्ट्रॉलॉजर मेड हिज अ डे, सो हे टायटल योग्य आहे, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. द ॲस्ट्रॉलॉजर फील्स रिलीव्ड दॅट गुरु इज नॉट डेड as it relieves a great burden from him. Critically justify the statement and explain it. ॲस्ट्रॉलॉजरला गुरु नायक हा मृत नाही हे समजल्यानंतर त्याच्या मनावरचं दडपण कमी झालं. या वाक्याचं टीकात्मक परीक्षण करा आणि स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर क्वेश्चन नंबर 5 सारखंच आहे, त्यामुळे आपण ते एक्सप्लेन करत नाही आहे. नेक्स्ट आहे, द ॲस्ट्रॉलॉजर विन्स or gets the sympathy of criticism of reader. In the end, express your opinion with the support of the main story. ॲस्ट्रॉलॉजरला सरते शेवटी वाचकांची सहानुभूती मिळते किंवा तो वाचकांची सहानुभूती मिळवण्यामध्ये यशस्वी होतो. यावरती तुमचं मत सांगा. इन माय ओपिनियन द ॲस्ट्रॉलॉजर विन्स अँड गेट्स सिम्पथी ऑफ रीडर्स बिकॉज, कारण असं आहे, बेसिकली ही वॉज सन ऑफ फार्मर, तो शेतकऱ्याचा मुलगा होता. दो ही हॅड हॅबिट ऑफ ड्रिंकिंग अँड गॅम्बलिंग, ही वॉज नॉट क्रिमिनली बाय प्रोफेशन. जरी त्याला दारूचं आणि जुगाराचं व्यसन होतं तर तो पक्का किंवा व्यावसायिक असा खुनी नव्हता. वी डोंट नो द एक्झॅक्ट रिझन ऑफ क्वारल अँड वाय ही स्टॅब द स्ट्रेंजर विथ द नाईफ अँड पुश्ड हिम इन टू द वेल. या कथेवरून आपल्याला मुख्य कारण कळत नाही की त्यानं गुरुनायकचा खून का केला किंवा त्याला विहिरीमध्ये का ढकललं. ही हॅड रिपेंटन्स अबाउट हिज ॲक्ट, त्याला पश्चाताप झालेला होता. ही डझंट डिझर्व एनी पनिशमेंट फॉर नथिंग, त्यानं काहीच केलेलं नव्हतं,
कारण की गुरुनायक हा जिवंत होता. ॲज द स्ट्रेंजर वॉज नॉट डेड. गुरुनायक जिवंत असल्यामुळं त्याला शिक्षा देण्याचा प्रश्नच येत नव्हता. नेक्स्ट पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आहेत, ते आपण या पद्धतीने लिहू शकता. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ वी हॅव टू एरॅडिकेट द सुपरस्टिशन्स अँड ऑल अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी, व्हॉट स्टेप्स वुड यू लाईक टू सजेस्ट. समाजामधून अंधश्रद्धा जर कमी करायच्या असतील तर कोणते उपाय तुम्हाला करता येतील. याच्यामध्ये 6 उपाय दिलेले आहेत, कोणतेही 3 तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे, इन द स्टोरी ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ ग्रेट लिसनिंग पॉवर. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन विथ पीपल. एक्सप्रेस युअर ओपिनियन. या कथेमध्ये ज्योतिषी हा एक उत्तम ऐकणारा होता आणि इतरांचं ऐकल्यामुळं लोकांच्यामध्ये चांगले संबंध विकसित करता येतात. याच्यावरती तुमचं ओपिनियन सांगा. याच्यामध्ये आपण एक उदाहरण दिलेलं आहे. प्लीज रीड दॅट आन्सर अँड राईट अकॉर्डिंग टू यू. नेक्स्ट, या प्रश्नामध्ये पात्रांची काही क्वालिटीज दिलेल्या आहेत. याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर, गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ, त्या पात्रांच्यानुसार त्यांचे क्वालिटीज, त्यांचे गुण आपण नोंदवायचे आहेत, लिहायचे आहेत. मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड अँड मेक नाऊन वन इज डन फॉर यू. शब्दाला त्याचा प्रत्यय लावायचा आहे आणि नाम बनवायचं आहे. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे. थर्ड आहे, ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे हॅज आयरॉनिक एलिमेंट्स वेअर द ॲस्ट्रॉलॉजर प्रिटेंड्स टू हॅव अ सुपरनॅचरल नॉलेज दॅट कोइन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. या कथेमध्ये बऱ्याचशा आयरनी, उपरोक्त गोष्टी आहेत. ॲस्ट्रॉलॉजरला कोणतेही ज्ञान नसताना त्याच्याकडं सुपर नॅचरल पॉवर आहेत, जास्त शक्ती आहे असं तो दाखवायचा आणि योगायोगाने या सगळ्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. फाइंड आउट सम एक्झाम्पल्स ऑफ आयरनी फ्रॉम द स्टोरी. या कथेतील त्याच्या बाबतीत असणाऱ्या विडंबनात्मक व परस्पर विरुद्धार्थी गोष्टी आयरनी लिहा असे सांगितलेले आहे. याच्यामध्ये बघा, ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. हा ज्योतिष असूनसुद्धा जेवढे समोरचे गिऱ्हाईक ग्रहताऱ्यांच्या बद्दल अनभिज्ञ आहेत, अज्ञानी आहेत, तेवढा हाचसुद्धा होता. हे विडंबन नाही का? कारण की ज्योतिषाला ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती असायला पाहिजे. असे एक्झाम्पल आपण एखादी लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द स्टोरी मेनी इंडियन वर्ड्स आर यूज्ड. कॉवरी शेल्स. या कथेमध्ये बरेचसे भारतीय शब्द वापरलेले आहेत. उदाहरणार्थ कॉवरी शेल, कवडी. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोड मिक्सिंग. याला कोड मिक्सिंग असं म्हणतात. कोड मिक्सिंगची व्याख्या काय पहा, यूज 2 डिफरंट लँग्वेज इन अ वर्ड, फ्रेज ऑर सेंटेन्स. एखाद्या शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये 2 वेगवेगळ्या भाषेतील शब्दांचा वापर करणे. अशी उदाहरणं शोधा म्हणून सांगितलेली आहेत. कॉवरी शेल्स आहे बंडल ऑफ पाल्मायरा, सिक्रेट ॲश, वर्मिलॉन, दलिया स्टॉक्स, बॉम्बे आईस्क्रीम, दिल्ली एल्मॉन्ड, राजाज डेलिकसी, 3 पैज, अँड आना लीट अ चेरूट, जुटका ड्रायव्हर, ऑन अ पयोल, एक्सेट्रा. There are some phrases where the word crown is used with different shades of meaning. क्राऊन हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने अर्थाने आपल्याला वापरता येतो. अशी काही वाक्य दिलेली आहेत, त्यामध्ये तो आपण वापरायचा आहे. पुढीलप्रमाणे याचं आन्सर तुम्हाला लिहिता येईल. या ठिकाणी आपण ब्रेनस्टॉर्मिंगचे महत्त्वाचे क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. इतर काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतील तर ते नेक्स्ट टाईम आपल्याला पाठवले जातील. या टॉपिकबद्दल किंवा या क्वेश्चन्स आन्सरबद्दल काही शंका असतील तर कृपया तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता आणि आपण हे क्वेश्चन्स आन्सर्स एका नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.